मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या 3,000 रुपये खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे। यामुळे अनेक महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। मात्र ही रक्कम सर्व लाभार्थींना मिळणार नसून केवळ विशिष्ट पात्र महिलांनाच याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। माहितीनुसार ज्या महिलांना मे महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता तांत्रिक अडचणी, कागदपत्र पडताळणी किंवा बँक खात्याशी संबंधित कारणामुळे मिळू शकला नाही, अशा पात्र लाभार्थींना मे आणि जून या दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये एकाच वेळी जमा होऊ शकतात। त्यामुळे या महिलांना थकीत आणि चालू महिन्याचा लाभ एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यापूर्वी ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक लाभार्थींना प्रलंबित हप्ते एकत्रित स्वरूपात जमा करण्यात आले होते। त्यामुळे यावेळीही त्याच पद्धतीने थकीत रक्कम देण्यात येऊ शकते। ज्या महिलांची पात्रता निश्चित झाली आहे आणि ज्यांचे अर्ज पडताळणीनंतर मंजूर झाले आहेत त्यांनाच हा लाभ मिळण्याची शक्यता आहे। मात्र सर्वच लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। नियमितपणे हप्ता मिळणाऱ्या महिलांना नेहमीप्रमाणे 1,500 रुपयाचाच मासिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या सर्व महिलांना 3,000 रुपये मिळणार या दाव्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे। दरम्यान महिला व बाल विकास विभागाकडून लाभार्थींनी आपल्या अर्जाची स्थिती, बँक खाते आधारशी जोडलेले आहे का, डीबीटी सेवा सुरू आहे का आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे का याची खात्री करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। यामुळे प्रलंबित हप्ते जमा होण्यास अडथळे येणार नाही। राज्य सरकारकडून पुढील हप्त्याबाबत किंवा प्रलंबित रक्कम एकत्रित देण्याबाबत अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे लाभार्थींनी केवळ शासनाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।